हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? सर्वांचं अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, आज तुम्हाला दिसत आहे हरभऱ्याची डाळ. तर सांगा आज मी काय स्पेशल बनवणार आहे. तर आज स्पेशल आहे पुरणपोळी. तर चला पुरणपोळी बघू आपण. हे बघा, अर्धा किलो डाळ घेतलेली आहे मी. अर्धा किलो डाळीची आज पुरणपोळी बनवू आपण. तर हे पहा, डाळ स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बघा कुकरमध्ये ठेवलं पाणी उकळायसाठी. डाळ शिजवायची आहे आपल्याला. पाण्याला उकळी आल्यानंतर बघा 2 वेळा पाण्याने जी डाळ आपण स्वच्छ दिली. डाळ कुकरमध्ये टाकल्यानंतर बघा कुकरच्या 4 पाट्या झाल्या की तेवढ्या हरभऱ्याची डाळ शिजून जाईल. तर बघा कुकरला मी आता झाकण आणि 5 मिनिटात त्याच्या 5 मिनिट बघा डाळ आता छान शिजलेली आहे. 4-5 शिट्या गेल्या आणि डाळ बघा किती छान अशी शिजली. आता आपल्याला हे काढून घ्यायची आहे. तर बघा पुरणाची आहे चाळणी. गंज झाला थोडा त्याच्यामुळं त्याच्यातनी काही मला पुरण काही असं बनवता नाही आलं. गंज मोठा झाला आणि चाळणी छोटी झाली. कसं बसं तरी पुरण त्याच्यातून घेतलं काढून. बघा असं चाळणीमध्ये पुरण टाकायचं आणि वरून चम्मचने असं दाबलं तर त्याच्यातून छान असं चाळणीतून एकसारखं मस्त पेढ्यासारखं मऊसूत पुरण असं आपलं तयार होते. तर बघा पुरण काढायला गेली आणि त्या गंजामध्ये चाळणी जाऊन फसली. असं तरी करून बघा पुरण घेतलं त्याच्यामधून काढून. छान असं अगोदर असं चाळणीतून पुरण आपण काढलं, डाळ काढून घेतली आणि नंतर जर पुरण तयार केलं तर छान असं पुरण बनते. कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्ही कशा पद्धतीने पुरण तयार करत असता, पुरणपोळी कशा पद्धतीने बनवता. तर आमच्या इकडे तर बघा आम्ही असंच पुरण करतो. अगोदर हरभऱ्याची डाळ छान शिजवून घेतो, नंतर शिजवल्यानंतर ते चाळणीमधून किसून घेतो आणि त्याचं पुरण बनलं की नंतर मग कोणाला बघा गुळामध्ये पुरण आवडते, कोणाला साखरमध्ये आवडते. तर तुम्ही कसं बनवता? आम्ही गुळाचं पुरण नाही बनवत, आम्ही साखर टाकूनच बनवतो. तर बघा थोडी थोडी डाळ घ्यायची आणि त्या चाळणीमधून किसून काढायची. असं थोडं थोडं प्रमाणात डाळीचं प्रमाण थोडं थोडं घेऊन डाळी किसून टाकली आणि आपण जे बघा ते पुरण जे डाळ शिजवली आहे त्या डाळीतलाच थोडासा जो रस्सा असते तो काढून ठेवलेला आहे. म्हणजे सारा, आमच्या इकडे विदर्भामध्ये साराची भाजी म्हणतात त्याला, खूप छान लागते. तशी त्या पुरणाच्या डाळीमधली जर आपण काढून ठेवला तो सारखं बघा पुरण कसं मऊसूत पेढ्यासारखं झालेलं आहे, दिसतच असेल तुम्हाला. बघा त्या मोठ्या गंजामध्ये मला काही जमलं नाही, तर मी आता छोटा गंज घेतला आणि त्याच्यावर मस्त छान अशी चाळणी ठेवली. आता पटपट असं त्याच्यामधून पुरण हे होत आहे, खिसल्या जात आहे. तर बघा थोडं 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 करून मी घेतलं पुरण खिसून घेतलं इकडे. आणि कुकरमध्ये मी काय बघत आहे, तर कुकरमध्ये मला वाटलं व्हिडिओ काढायच्या नादामध्ये भाजीसाठी आपल्याला डाळ त्यातली ठेवायची होती, म्हणून मी बघत आहे की किती पुरण राहिलं काढायचं म्हणून आता. आणि पुरण काढता काढता कुकरमध्ये बघत आहे त्यातलाच जी थोडी डाळ आहे आपण शिजवलेली तर भाजीसाठी मी कुकरमध्ये वेगळी अशी काढून ठेवली. आणि बघा थोडं थोडं करून झालं आपलं पुरण खिसून. आता बघा गॅस पेटवला मी. गॅसवर आता गंजामध्ये टाकलेलं जे आपण डाळ खिसलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकली. आणि बघा अर्धा किलोची डाळ आहे आपली, तर अर्ध्या किलोच्या डाळीमध्ये मी अर्धा किलो साखर टाकत आहे. तर कोणाला गोड आवडते, कोणाला थोडं तिखट आवडते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं साखर कमी जास्त करू शकता. पण पुरणपोळी म्हटलं की हे तोंडाला म्हणजे गोड चव आलीच पाहिजे. पुरणपोळी गोड वास अशी तोंडाला चव
बघा त्याच्यामध्ये टाकला अर्धा किलो साखर आणि टाकल्याबरोबर बघा जास्त असा अगोदरच गॅसचा पावर वाढवायचा नाही, थोडा थोडा असा गरम करून तसा घडते त्यामध्ये आणि असं पुरण तयार होते. आता बघा अर्धा किलो साखर टाकला मी, अर्धा किलो जे आपण डाळ घेतलेली आहे ते थोडं वाफेनं त्या साखर असा नरम होत आहे आणि त्या डाळीमध्ये तो मिक्स होत आहे. जे पुरण आपण तयार केलं त्याच्यामध्ये तो थोडं थोडं करून तुम्ही आता मिक्स केला आहे तो साखर मिक्स केला मस्त कपड्यावर असते बघा. शिजल्यानंतर साखरचा पाक झाला थोडासा पते आणि जे दिसत आहे आपण पावडर विलायची आणि थोडी साखर घेऊन ते कशी कुठली विलायची पूड तयार केली ते जर टाकली पुरणामध्ये तर पुरण आणखीनच छान होते आणि पुरणपोळी खूप चांगली लागते. तर बघा हे कमी वाफेवर असं शिजताना तुम्हाला दिसत आहे. आता जेवढं आपण त्याला शिजू तेवढं ते असं पुरण घट होत जाते. तर बघा हे पुरण व्हायला आपल्याला आता 15 ते 20 मिनटं लागतील. 15 ते 20 मिनटं आपण छान असं ते शिजू देऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, कारण तो पाक जो राहते तो गरम राहते, अंगावर त्याचे थेंबसुद्धा उडतात. तर बघा 15-20 मिनटानंतर आपलं पुरण हे तयार होऊन जाईल. आता बघा एका इकडे पीठ मळून ठेवलेलं होतं मी. आता अगोदर अशी लाटी तयार करून घ्यायची. पुरणाची पोळी तयार करायसाठी अगोदर अशी लाटी लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण आता पुरण भरणार आहोत. तर बघा लाटी लाटल्यानंतर पुरण घ्यायचं, त्याचा बघा गोल असा लाडूसारखा गोल अशा साईजचं मी गोल बनवून घेतलेला आहे आणि पोळीमध्ये ठेवून ते असा गोल रोल बनवत आहे. आणि वरचा जो आपल्या पिठाचा जो शिल्लक भाग असते तो काढून घ्यायचा. त्याच्यामुळं काय होते की आपली पुरणाची पोळी ही जाडी होत नाही. तर बघा तो शिल्लकचा भाग आता काढून घेतला आणि हलक्या हाताने आता ते पुरणपोळी अशी लाटून घ्यायची. थोडं पीठ लावलं मी त्याला आणि हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची. तर बघा लाटल्यानंतर पुरणपोळी दिसते अशी. आता एका साईडला आपला तवा तपलेला आहे, त्याच्यावर पुरणपोळी टाकून द्यायची. एका साईडनं झालेली आहे. बघा तुम्हाला दिसतच असेल की पुरणपोळी कशी आता ही टम अशी मस्त फुगत आहे. तर बघा त्याला घी लावल्यानंतर बघा कशी फुगत आहे ती टम आणि छान लागते. खरबूस एकदम नक्की करून पहा. आणि तुम्हाला माझी पुरणपोळी रेसिपी आवडली की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. बघा किती खरबूस आणि छान अशी झालेली आहे. तुम्हाला आवडते की नाही पुरणपोळी? तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.